घरकुल आमच्या हक्काचं 2 दिवसात अनुदान मिळालंच पाहिजे. 2 दिवसात अनुदान मिळालंच पाहिजे. ऑनलाईन लाभार्थ्यांची यादी प्रकाशित झालीच पाहिजे. ऑनलाईन लाभार्थ्यांची यादी प्रकाशित झालीच पाहिजे. अनुदानाचा टप्पा, दुसरा अनुदानाचा टप्पा आणि तिसरा अनुदानाचा टप्पा, कुठलाही टप्पा अनेक व्यक्तींना मिळालेला नाही. त्याचबरोबर वेळोवेळी तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून हे सांगण्यात येतं की या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही भ्रष्टाचाराची चौकशी करा. त्या भ्रष्टाचारामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत किंवा इतर कोणी लोक असतील त्या लोकांना जेलमध्ये टाका, त्यांना फासावर लटकवा. परंतु सामान्य जो घरकुल लाभार्थी आहे त्याला तुम्ही वेटीस का धरताय? गेल्या 2 वर्षापासून आम्ही तुमच्याकडे आंदोलन करतोय, मोर्चे करतोय, निवेदन देतोय, तरी देखील तुम्ही एकदम सुस्तार गेंड्याच्या कातडीसारखे सगळे आपले अधिकारी. मागच्या वेळेस आम्ही 400-500 लोक घेऊन मॅडमच्या कॅबिन मध्ये गेलो. मॅडमने आम्हाला सांगितलं 15 तारखेच्या आत, 15 मार्च या मार्चच्या आत तुम्हाला बिलं देऊ, यादी प्रकाशित करू आणि सुरळीत प्रक्रिया ही सगळी प्रक्रिया राबवू. परंतु अजूनपर्यंत आम्हाला बिल मिळालेलं नाही, यादी देखील प्रकाशित झालेली नाही. आमची या आंदोलनाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे, तात्काळ 8400 लोकांची यादी प्रकाशित करा. आणि हे नाटक बिलकुल चालणार नाही की आम्ही 4200 लोकांची करतोय, 300 लोकांची. हे बाकीचे उर्वरित 4000 लोक यांना काय मंगळ ग्रहावर आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या महानगरपालिकेवर लाभार्थ्यांच्या वतीने भव्य असं ढोलबजाव निदर्शने आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे. या आंदोलनाची मुख्य मागणी अशी आहे की रमाई घरकुल योजनेमध्ये गेल्या 2 वर्षापासून जो अंधाधुंदी कारभार चालू आहे, हा कारभार इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने चालू आहे. आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरद हस्तामुळे या ठिकाणच्या सामान्य नागरिकांना गेल्या 2 वर्षापासून एकही नवीन घरकुल मिळालेलं नाही. एकाही सामान्य नागरिकाला नवीन घरकुलची काम करण्यासाठी नोटीस दिलेली नाही. त्याचबरोबर गेल्या 1.5 वर्षापासून कुठल्याही व्यक्तीला घरकुल योजनेचं अनुदान मिळालेलं नाही. 35 कोटी रुपये निधी महानगरपालिकेकडे पडून असताना देखील केवळ भ्रष्टाचाराच्या नावाखाली, चौकशांच्या नावाखाली कोणीतरी एखादा व्यक्ती येतो, चौकशी त्या ठिकाणी तक्रार देतो आणि इथले अधिकारी सुस्त आणि गेंड्याच्या कातडीचे त्या चौकशीच्या नावाखाली वर्षानुवर्ष, महिने त्या योजनेला कुलूप लावून त्या ठिकाणी ठेवत आहेत. आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे, तुमच्या चौकशा हजारो वर्ष चालू द्या, परंतु इथल्या सामान्य नागरिकाचं शोषण होता कामा नये, इथल्या सामान्य नागरिकाची हेळसांड होता कामा नये. म्हणून आमची पहिली मागणी आहे की 8400 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत. ही 8400 लोकांची यादी तात्काळ प्रकाशित झाली पाहिजे. त्या यादीमध्ये सामान्य नागरिकांचे नावं आहेत. गेल्या 2 वर्षापासून तुम्ही 3 याद्या बनवल्या आणि 3 याद्या रद्द केल्या. महानगरपालिका प्रशासनाने याचे उत्तर दिलेले नाहीत की आम्ही याद्या का रद्द केल्या. म्हणून आमचं म्हणणं आहे की तात्काळ ही यादी प्रकाशित करा. त्याचबरोबर ज्या लोकांना अनुदान मिळालेलं नाही अशा सगळ्या लोकांना सरसकट अनुदान वाटप करा. या ठिकाणी 35 कोटी रुपये पडलेले असताना आपण त्या ठिकाणी 1.5 वर्षापासून अनुदान देत नाहीत. त्याचबरोबर आमची मागणी आहे की ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेला बदनाम करण्यासाठी जो घोटाळा या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे अधिकारी या योजनेमध्ये दिरंगाई करतात, सामान्य नागरिकाचा छळ करतात, त्याचं शोषण करतात, अशा सगळ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून मनपा आयुक्तांना सांगणं आहे की येत्या 2 दिवसामध्ये सगळ्या नागरिकांना त्यांचे बिल, त्याचे अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करा. अन्यथा ही सगळी माणसं तुमच्या कार्यालयामध्ये सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत. याची आयुक्तांनी गंभीर दखल घ्यावी. पुढील होणाऱ्या परिणामास इथलं प्रशासन, शासन जबाबदार राहील. म्हणून शासनाला एवढाच इशारा आहे, येत्या 2 दिवसामध्ये यादी प्रकाशित करा आणि अनुदान वितरित करा. अन्यथा भव्य मोठ्या
आक्रोशाला या ठिकाणी प्रशासनाला समोर जावं लागेल. मी एवढीच प्रशासनाला विनंती करतो. धन्यवाद. आपण 2 वर्षाचे तिसरं आंदोलन मनपा समोर करताय, तरी प्रशासन याची दखल घेत नाही, काय वाटतं? आम्ही या झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या निगरगट्ट प्रशासनातल्या आयुक्ताला आणि अधिकाऱ्यांना वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून सांगतोय की घरकुल योजनेची सुरळीत अंमलबजावणी करा, सामान्य माणसाला त्याचा न्याय द्या. परंतु इथले गेंद्याच्या कातडीचे भ्रष्टाचार करून लाखो करोडो रुपयाचा काळा पैसा जमा केलेले भ्रष्ट अधिकारी सुस्त बसलेले आहेत. यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, जोपर्यंत हे जेलात जाणार नाहीत, तोपर्यंत यांचं डोकं ठिकाणावर येणार नाही. म्हणून अशा अधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात, भविष्यात यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे त्यांनी गंभीर लक्षात घ्या. आपण असं 8-8.5 लाभार्थींची नावाची यादी जाहीर करण्याचा विचार करताय, पण मनपाकडून 4400 लोकांची जी यादी जाहीर झाली आहे. काय त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण मनपा आयुक्तांनी आम्हाला द्यावा. काय उर्वरित 4000 लोक या देशाचे नागरिक नाहीत का? उर्वरित 4000 लोकांना घरांची गरज नाही? म्हणून मनपा आयुक्तांनी याचं उत्तर द्यावं की 8400 लोकांमधून तुम्ही फक्त 4200 लोकांची यादी का प्रकाशित करता? कोणाच्या सांगण्यावरून हा सगळा कारभार चालू आहे? म्हणून हे कदापि मनमानी, दादागिरी, हिटलरशाही आयुक्तांची चालणार नाही, एवढं त्यांनी गंभीर लक्षात घ्यावं. रमाई घरकुल योजनेमध्ये मोठ्या घोटाळ्याचे आरोपही होत आहेत. घोटाळे झाले असतील तर प्रशासनानं त्यांची चौकशी करावी. संबंधितचे घोटाळेबाज अधिकारी आहेत किंवा इतर लोक असतील, त्यांना तुम्ही जेलात टाका, फासावर लटका, काळ्या पाण्याची सजा द्या. आम्हाला त्याच्याहून काही घेणं नाही. परंतु चौकशीच्या नावाखाली 2-2 वर्ष आम्हाला ताटकळत ठेवू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थाने आम्ही समाज कल्याण, प्रादेशिक समाज कल्याण यांच्यासमोर यापूर्वी आंदोलन केलं होतं. महानगरपालिकेवर हे आमचे तिसरं आंदोलन आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की गेल्या 2-2.5 वर्षापासून ज्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांचं जुनं घर पाडून नवीन घराचं त्यांना आज दाखवलेली आहे आणि त्या नोटीसच्या आधारे आज घरकुलं चालू आहेत. गेल्या 2 वर्षापासून घरकुल चालू असताना प्लिंथ लेवल, लेंटर लेवल आणि सलाब लेवलपर्यंत कामं गेलेली असताना देखील या लोकांना अनुदान मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे 2 वर्षापासून हे लोक किरायाच्या घरात राहत आहेत आणि त्याच्यामुळे आर्थिक अडचणी सापडत आहेत. म्हणून प्रशासनानं ताबडतोब अनुदान वितरित करावा या मागणीसाठी आज आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी निदर्शन आंदोलन करत आहोत. जे मनपा आयुक्त आहेत त्या योजनेचे चेअरमन असल्या कारणाने ते मनमानीत भूमिका या ठिकाणी राबवत आहेत. त्याचं एक उदाहरण सांगायचं ठरलं तर 2020, 21 आणि 22 या यादीमध्ये आयुक्तांनी कुठलीही शहानिशा न करता ती यादी खारिज केली. ज्यावेळेस आम्ही समाज कल्याण प्रादेशिक अधिकारी यांना भेटलो की तुम्ही ही सरसकट यादी रद्द का केली, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपण ही नोटीस न देता यादी रद्द केलेली आहे. मनपा आयुक्ताला आम्ही ज्यावेळेस समाज कल्याणचं पत्र आणलं की साहेब तुम्हाला ते अधिकार नाही आहे, तुम्ही ते दिलेला आदेश रद्द करा आणि पुन्हा कार्यान्वित करून नोटिसा वितरण करा, त्यावेळेस या आयुक्तांनी मनमानी करून ते त्यांचा निर्णय डावललेला आहे. म्हणून आजची आमची या ठिकाणी तीच मागणी आहे की तुम्ही पूर्ववत विचार करून सर्व लाभार्थ्यांना नोटीस देण्यात यावा.